डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावरती सुनावणी सुरू झालेली आहे। विशेष सरकारी वकिलांची कधी नियुक्ती करणार? मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला अशी विचारणा केली आहे। लोकप्रतिनिधी जेव्हा लोकांची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण करतो तेव्हा ते गंभीर आहे, असं देखील हायकोर्टानं म्हटलंय। तर हायकोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज रमेश म्हात्रेला जामीन अर्ज हा रमेश म्हात्रेचा मंजूर होतो का याकडे लक्ष असणार आहे। डॉक्टरांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जावरची सुनावणी ही सुरू झालेली आहे। काल देखील या प्रकरणी सुनावणी सुरू झालेली होती आणि त्यानंतर जामीन मंजूर होईल असे संकेत न्यायालयानं दिलेले होते। त्यामुळे आज नेमका हा जामीन मंजूर होतो का, कोणकोणत्या अटी ठेवण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विशेष सरकारी वकिलांची कधी नियुक्ती करणार असा सवाल हा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला देखील विचारलेला आहे। आणि यात सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, सुनावणी संदर्भातले काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, आपण बघतोय की आता रमेश म्हात्रेच्या जामीन अर्जाच्या निकाल वाचनाला अखेर सुरुवात झालेली आहे। ज्या काही कोर्टाने कंडिशन काल टाकण्यास सुरुवात केली होती त्याचं एक एक करून वाचन इथे सध्या सुरू आहे। कालच आपण बघितलं की कोर्टाने स्पष्ट केलं होतं की जोवरती या प्रकरणामध्ये आरोपपत्र निश्चित दाखल होत नाही तोवरती रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना परराज्यात राहावं लागणार आणि तेथील पोलीस ठाण्यामध्ये त्यांना दर आठवड्याला 3 वेळा तरी हजेरी ती लावावी लागणार। त्यासोबतच जोवरती हा खटला न्यायप्रविष्ट असेल तोवरती कोणत्याही प्रकारचे पुराव्यांशी ते छेडछाड करू शकणार नाहीत। आरोपी जे इतर साक्षीदार आहेत त्यांच्याशी भेटीगाठी करताना दमदाटी करू शकणार नाही। तर याविषयी काल जामीन देण्याचे संकेत हे उच्च न्यायालयाकडून कालच देण्यात आले होते आणि आपण आता बघतोय की आता सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि निकाल वाचन जे ते करण्यास न्यायालयाने सुरुवात केलेली आहे। काही वेळातच रमेश म्हात्रे याला जामीन मिळणं खरं तर अपेक्षित आहे, मात्र कोणत्या कंडिशन उच्च न्यायालयाकडून घातल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आकांक्षा, नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।